अंगभर झेपावलेल्या बिबट्याला न घाबरता धाडसानं प्रतिकार करणाऱ्या युवकानं त्याच्या छातीवर जोरदार बुक्का मारत स्वतःचा जीव वाचवल्याची थरारक घटना साकुरी येथे घडली। या धाडसी प्रसंगामुळे परिसरात युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। राहाता तालुक्यातल्या साकुरी गावातील नांदुरखी साकुरी रस्त्यालगत लक्ष्मण शिवाजी रोहम यांची द्राक्ष बाग आहे। या बागेची देखरेख करण्यासाठी रमेश पवार हे आपल्या कुटुंबासह तेथेच वास्तव्यास आहेत। मंगळवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रमेश पवार हे घराबाहेर आले असता अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक त्यांच्यावर झडप घातली। प्रसंगावधान राखत पवारांनी एका हातानं बिबट्याचा पाय पकडला तर दुसऱ्या हातानं त्याच्या छातीवर जोरदार बुक्का मारला। या अनपेक्षित प्रतिहल्ल्यामुळे बिबट्या खाली कोसळला आणि क्षणात तेथून पळ काढला। या झटापटीत रमेश पवार यांच्या खांद्यावर बिबट्याच्या नखांचे ओरखडे पडले असून त्यांना किरकोळ दुखापतही झाल्या। घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप दंडवते यांना माहिती दिली। त्यानंतर वन विभागाला घटनेची कल्पना देण्यात आली। वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली। तसेच अनिल बावके, लक्ष्मण रोहम, उमाकांत शिरखंडे, प्रशांत दंडवते, रावसाहेब बनसोडे, शिवाजी नजन आदी ग्रामस्थांनी जखमी रमेश पवार यांना शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था केली। दरम्यान साकुरी येथील गुरुकुल नगर परिसरात मयूर साठे आणि ग्रामस्थांना 4 बिबट्यांची बछडे मुक्तपणे फिरताना दिसल्याचे सांगितले जात आहे। वन विभागाने या परिसरात पिंजरा लावला असला तरी बिबट्या पिंजऱ्याजवळ येऊन पुन्हा निघून जात असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। रमेश पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून या बिबट्याला तातडीनं जेरबंद करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप दंडवते यांनी वन विभागाकडे केली आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभाळ, राहाता। रात्री 10:30 पावणे 11च्या सुमारास आमचा राहणारा माणूस रमेश पवार हा रात्री लघवीला उठला असता बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला। आज आमच्या गावचे सरपंच संदीप भाऊ दंडवते यांना आम्ही सकाळी 7 वाजता फोन केला। त्यांनी वन अधिकारी यांना फोन करून घटनास्थळी तुरंत बोलवले। त्यांच्याबरोबर आमचे मित्र अनिल बावके, आमचे डेप्युटी सरपंच शिवाजी नजन, उमातात्या शिरखंडे हे सगळे घटनास्थळी आलेले आणि आमची माननीय नामदार साहेब विजयदादा विखे साहेब यांना विनंती आहे की बाबा याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा। शेतकऱ्याचा धंदा शेती, याला रोज शेतीत येणं आणि वन अधिकारी सांगतात का बाबा एक जण काम करा, एक जण उभं राहा। इकडं आहे त्याच कामाला माणसं मिळाला तर एकाला एक कसं उभं राहायचं आम्ही? तेव्हा याच्यावर काहीतरी बंदोबस्त करून आम्हाला संरक्षण द्यावे ही विनंती आहे आमची। सरपंचांनी लगेच ताबडतोब ऍक्शन घेऊन हे केलं बुवा। आता वन अधिकारी पिंजरा द्यायला तयार आहे तर त्याच्यात बोकड्या कोणा ठेवायचा? आम्ही एकदा बोकड्या ठेवला तर तो चोरांचा बोकड्या चोरून नेला। बर बोकड्या आम्ही देऊ एवढे ग्रामपंचायत बोकड्या द्यायला तयार आहे। तुझं नाव काय रे? रमेश पवार। हा आमचा आदिवासी ना, हा आदिवासी समाजाचा जो आमचा या ठिकाणी जो माणूस आहे हा पहाटे 5 वाजता लघवीला उठला। त्याला माहित नव्हतं का 10:30 वाजता 10:30 वाजता रात्री त्याला माहित नव्हतं का माग बिबट्या आहे। तर तो लघवीला गेल्या टॉयलेटला उभं राहायच्या आतच त्या बिबट्याने त्याच्या गळ्यात झडप मारली। तर हा एवढा निबर आहे, यांनी त्याचा पाय धरला आणि तोंडावर बुक्क्या मारल्या नाही तर आणि तो बिबट्या पळून गेला। त्याच्या जागी दुसरा त्याच्या जागी जर दुसरा कोणी असता तर त्या माणसाचा तिथं बळी गेला असता। मग याचा अर्थ काय समजायचं? फॉरेस्ट अधिकारी काय सांगत्या खाली वाकू नका आणि तो पाणी भरू नरभक्षक नका। आहे। नरभक्षक जर बिबट्या हा तो. बिबट्या जर आज पकडला नाही 2-4 दिवसात तर हा 100% नरभक्षकच आहे। कोणाचा जीव घेणार? 2 दिवसापूर्वी इथं डरकाळी फोडीत होता। शेजारी ऊस आहे राधाकिशन रोम यांचा, त्या ऊसातून तो डरकाळीचा आवाज मी स्वतः ऐकला, आमच्या माणसाने ऐकला आणि दिवसा सुद्धा फिरतो आणि बिनधास्त. आमची शासनाला विनंती की याच्यावर त्वरित काहीतरी बंदोबस्त करावा। बरोबर 7:30 वाजता छोटूचा फोन आलता मला। तर मी ब्रशच करीत होतो, छोटू म्हणे असा बिबट्या निघला। तर बरोबर 9:30 आता किती 9:15 9:30 वाजलेले तर फॉरेस्टचे अधिकारी या ठिकाणी आलेले 9:15 वाजताची झालेली आहे. तर हे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना पण धन्यवाद देतो का एवढं क्विक त्यांनी या ठिकाणी दखल घेतली। आता त्यांच्या वरिष्ठांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि आज 100% आपल्याला पिंजरा लावून या ठिकाणी आणि बोकड्या सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू। आणि हा महत्वाचं आहे, नुसतं बोकड्या इकडे चोरीच्या लई तर बोकड्याच्याच घालू आणि एक माणूस राखण ठेवू आणि 100% हा बिबट्या पकडायसाठी आपण सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद। आम्ही बाहेर चाललो होतो, सरपंच होत्या माझ्या बरोबर।
बरोबर 8:30-9 वाजता सुधीर आरणे यांचा फोन आला सरपंचांना का या ठिकाणी बिबट्या आढळलेला आहे. तर सरपंचांनी कुठलाही वेळ वाया न घालता गाडीमधूनच त्यांनी फॉरेस्टचे जे अधिकारी त्यांना फोन केला आणि बरोबर 2 तासात काल या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आणि या ठिकाणी लगेच फॉरेस्टचे ते अधिकारी उपस्थित झाले आणि हा पिंजरा या ठिकाणी लावलेला आहे. काल रात्री तो बिबट्या या ठिकाणी जाताना दिसलेला आहे. काही व्हिडिओ आमच्याकडे आलेले, मध्ये कोंबडी वगैरे ठेवलेली, पण त्यांनी काय तो कोंबडी पकडायचा प्रयत्न. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहाता.